चल वाशिंगीनं दिलं बाई स्वतःच्या मागं लावून. हा माय नवऱ्याला लावलं आणि हे पोराला लावलं बाई. रात्रीपासून फिरून राहिले दोघंच्या दोघं, कुठं गेले ना कुठं नाही तर. नाही ते बी आले नाही हे दोघे जण आले, कुठं गेली कुठं नाही तर. करण तर नाही बाई स्वतःच, काही सांगता नाही येत बाई हिचं वालं. हा काही करायले नाही करणार गिरणार नाही म्हणा. करणार असती तर काय आतापर्यंत केलं असतं काहीच तिनं. नाही करणार गिरणार नाही. जाणून बुजून फिरवत असं गेली एखाद्या रिश्तेदाराच्या घरी, तिच्या मायच्या घरी गेली असं नाही तर. मध्ये अशी काळजी वाटून राहिली बाई ह्या दोघांची. कधी येते न कधी नाही तर. 7 वाजून गेली बाई आता, आणि कधी येते न कधी नाही तर फिरून राहिले तिच्याच मांग. जाऊ दे म्हणा, ये ना आपच घरी. नेट लागन तर. हा इकडून आले वाटते हे. हो 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 होय का नाही गड्या. हो ना हे पोट्ट दिसून राहिलं ना. हो 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 होय होय. भेटली का ते आधी कोण नाही तुमच्या सोबत? कुठं आहे रे? तिच्या मायच्या घरी गेलते का तुम्ही? तिकडं गावाकडे तिच्या वाल्या कुठं आहे ते? आई कुठंच नाही आहे ते. तिच्या मायच्या घरी फोन गिन नाही केला मी ना. अजून फोन गिन करू. मला समजून नाही राहिलं कसं काय विचारू काय नाही विचारू का म्हणून. तिच्या मायच्या घरी गेली का नाही गेली काय माहित. कुठं गेली न कुठं नाही तर दिसलीच नाही ते. लय पाहिलं तिले, दिसलीच नाही. सर्व बस स्टँडवर पाहिलं, सगळं पाहिलं. थांब बरं सूरजले फोन करून पाहू का नाही तर. सूरजले माहित असं आधी असं तिकडं तर ते सांगते. त्याला म्हणाला का सूरजले का बयात जाऊन पाहिजे तिच्या घरी आहे का नाही तर. नाही तर आपण डायरेक्ट फोन करू तिच्या मायले तर ते काळजीतच पडन ना. लावून कोण नाही पाहिलं रे तिने. फोन लावून पाहा लागत होता ना. मोबाईल तर घेऊन गेली हातात ते. फोन लावा लागत होता ना. तुला फोन नाही लावला? लावून परेशान झाला तो फोन. किती वेळा लावला. रात्रीपासून तेच काम करून राहिलो फोन लावायचं. दुसऱ्याच्या याच्यावरून तरी लावा, पण तिचा स्विच ऑफ दाखवत आहे त्या पुरीचा फोन. फोनही नाही चालू तिच्यावाला. बाई हो का फोनही बंद आहे. आजी काल तर गेली ते रागात. तर गेली. मला वाटलं हे मागं गिंग जाईन घराच्या आणि येईन म्हटलं फिरून, नाही तर वरत जाईन. मला तसंच वाटलं. पण ते गेट खोलून गेली ना तेव्हा म्हणलं ह्या पोट्ट्यानं का नाही ऐकलंच नाही. हे पोट्टाही तसंच आहे. जाऊ दे करत होतं. आता काय करावं मग आता तिच्या घरी फोन लावायचा का मग आता? पण तिच्या घरचे फोन लावला आणि माहीत पडलं का पोरगी गायब आहे तर येन तर आपल्याच घरी येन नाची आणि आपल्यालाच बोलन ना काय झालं न काऊन गेली न काय. गलती तर सारी तिचीच आहे, तिचीच चूक आहे. पण सर्व आपल्यालाच म्हणन नाची. सागरचे बाबा जाऊ दे ना. चहा पॉईंट माहिती तर तुम्हाला तसंच पाहिजे होतं. दोघा माहिले खाली तुम्हाला तसंच पाहिजे नव्हतं. आता त्या पोरीले कशाला काही झालं तिचा जीव जाईल, तिच्या माय बापाला किती दुःख होईल. तुला काय नाही वाटत हो? तू तर मस्त साहेब असावी ते. तुला काय वाटत आहे? त्या पोरीसोबत असं झालं असतं म्हणजे समजलं असतं तुले. रात्रभर पासून ती पोरगी गायब आहे. आणि तू तरी पण तिलेच बोलून राहिली, तिले शिवा देऊन राहिली. अजूनही तुला शिवा देणं बंद झालंच नाही ना. तिची काळजी तरी आहे का तुला थोडीशी? पोराचा सत्यानाश केला सारा जीवनाचा. आणि मी काळजी करू तिथं? काळजी करायला गेली आपल्या पायानं. मी काळजी करू ती? गेली आपल्या पायानं. तिला जाय म्हणलं होतं का कोणी? जाय म्हणाले? मी म्हणलं का तिला जाय का काही घर सोडून कोण जाय म्हणलं तिले? आली तर होती नवऱ्याच्या मागं लागून. मग तेवढं आज होतं ना. कोणताच पोरी तू आला कोण कोणाले सर्व तुझ्याच्यानं होऊन राहिलं. सर्व तुझ्याच्यानं. तू तुझ्या डोळ्यात ते खुपतच आहे. ते पोरगी त्या डोळ्यात खुपूनच राहिली. नाही धड तिच्यासोबत बोलणं, नाही धड वागणं. तू हे पोरगा तसंच वागून राहिलं होतं. यालाही भडकत होती ना तू. घे मग आता कशाला काही केलं पोरीनं जाऊन जन्म घ्यायला. आणि तुमच्या बरोबर मी बी आईनं गोष्ट नसतं काढली ना तर मी खरंच तिच्यावर चिडलो नसतो, रागावले नसतो. बाबाचं एका अर्थानं बरोबरच आहे. आईनं सगळं काही केलं. हे मला दिमाग नसल्यासारखंच वागलो. तिच्यासोबत असं वागायला नाही पाहिजे होतं. कुठं गेली कुठं नाही आता ती. माझी सर्व्हिसही जाते काय होईल काय नाही. तिनं काय करावं तरी नाही. काही चांगली तरी राहिली पाहिजे मग. पण फोनही स्विच ऑफ करून ठेवला तिनं. काय करावं सुचून नाही राहिलं मध्ये. बाबा पोलीस स्टेशन मध्ये जायचं का? कंप्लेंट देऊन देऊ आपण. लापत आहे बा म्हणून जमन नाही का? आलेले का तिने घरातून उचलून नेलं का कोणी? तुमच्या जागावर गेलेले का ते? जागावर झाले तुम्हाला जाऊन तिथे अटक करते पा. दोघांनी जा. दोघे माहिले का हो तुम्ही? काय सांगशील त्या पोलीस स्टेशन मध्ये तू जाऊन? काय सांगशील? माय बायकोचं भांडण झालं, माय बोलली, मी बोललो म्हणून रागावून गेली बा म्हणून माय बायको हे सांगशील काय? आणि आली नाही मला घरी हे सांगशील काय तू? काय हो तुम्ही सागरचे बाबा? पहिलेच ते पोरग टेन्शन मध्ये आहे. तुम्ही अजून त्याले टेन्शन देऊन राहिले. असं कुठं नाही कुठं राहिले. तशी ते नाट केलीच आहे. ते काही जीव घेऊ देत नाही, काही करत नाही. एकदम हे नका करू तुम्ही. माजरीच्यानं झालं सर. ह्या माजरीच्यानं झालं. घराचा सत्यानाश होऊन राहिला ह्या माजरीनं. उठल तू उभारून जातो. उठले आज खाली आज अशी दांड्याच्या खालीच घेतो का हिले त्या सवितीले. आज नाही का हिनं घर बरबाद होऊन राहिलं. लेकरू जायला जाईल का वापरतो चुटक्या तू. आता इथं झगडा नका करू. लोक पाहून राहिले. ते पासून इथं काकू बाहेर आली. चला बरं घरात चला. मी कनी त्या सूरजले फोन लावतो. चला बरं घरात सूरजले फोन लावतो. त्याला थोडंसं सांगतो. तो आयडियानं जाईन तिच्या घरी. पायन आली का नाही आली तर चला बरं फोन लावतो मी. चला. तुम्हाला नाही का त्या जवळच्या समोर नाही का आपलं काही हे नाही करावं लागत होतं.
असतं. काय ऐकली जी त्याच्या मतानं बिनफालतू दिलं एवढ्या रात्री पोरीला पाठवून. काल रात्री पाठवायची काही गरज होती का? असं काही पाठवून दिलं असतं ना. काय म्हणन लोक आपल्याला बेले म्हणन हे म्हणन ब्याले त्या जवायले म्हणून पाठवलं म्हणून एवढ्या रात्री पोरीले. बाकीचे फायदा उचलन मग. तुम्ही काय करतो चंदा? लोकांचं काय करावं लागते तुम्ही? लोक काही म्हणू, आपल्या पोरीची जिंदगी होय ना, आपल्याला जागेवर बसवायची आहे ना. मग तिचं चुकलं तर आपल्याला पाठवायचं लागणच ना. आणि काय नाही भेली म्हणून लोक तसं दिसं काही नाही. तू आगाऊ नको विचार करत जाऊ. कोण तर दूर आहे, काही दिल्लीला पाठवायला लागत होतं तिने रात्री. 2 घरं जाऊन तिचं घर आहे. पाठवलं तर काय फरक पडून राहिलं? तिची गलती होती ना. मग एवढा नको टेन्शन घेत जाऊ बरं तू. पण त्या पोरीची इच्छा नव्हती जायची. ते म्हणे उद्या सकाळी जातो लढून राहिली होती. तरी पण तुम्ही ऐकलं नाही. आ गेली ना का रात्री? ते गेली ना. मग आता जाऊ दे ना, विषय संपून टाक ना. आता तू झाला का नाही स्वयंपाक? डब्बा देतो का? जाऊ का मी वावरात? त्या काट्या गिट्या तोडतो म्हटलं. थोडसा काही काळी कचरा वेचतो थोडं करून. दे ना मला. देतो ना. झाल्या पोळ्या गिड्या झालेल्या आहे. ते भाजी मांडलेली आहे. देतो बनवून. पोट्ट कुठं गेलं? पोट्ट नाही दिसून राहिलं घरी. त्याला त्या जवायची गाडी घेऊन वावरात पाठवलं. ते बंडी भरून आणायची आहे ना तुरट्या आणि ते पयाट्या. तर त्याच्यामुळे जा बा म्हणलं थोडंसं पाय त्या बंडीवाल्याकडे जाऊन. वावरातला माणूस असला सोबत तर काही नाही म्हणून पाठवलं त्याला तिकडं. ते बरं त्याच्या डबा घेऊन जायला लागेल ना. त्यांना झालं असेल तर त्यानं तुला एवढा वेळ काऊन लागून राहिला? आम्ही वाजलेच किती हो 9. 5 वाजतापासून उठली ना रोशनीची बाबा. करूनच राहिली ना. कमी नाही करा लागत घरचं. तुम्हाला काय आहे राहिले वेळ करून पाच जा. म्हणजे समजा मग कसं करावं लागते घरातले कामं. तर तुम्हाला काय नसलं वावरातलं काम तर घरी येऊन झोपता. तरी आम्हाला तर ते नाही झोपता येत. सांग सकाळी निसता स्वयंपाक काम धाम आणि हे. किती वेळ लागेल तुला डबा बांधायला? मला सांग बरं पटकन. काही नाही 10-15 मिनिटात भाजी शिजते. अर्धी शिजती आली ते भाजी. बसा तुम्ही बाहेर. देतो मी डबा बांधून. त्याची भाजीच पोळीच नको देऊ. मी तिथं ठेसा बनवत जा, काही बनवत जा. वावरात थोडसा बनवू लागते. मला रात्रीच बनवला मिरचीचा ठेसा बनवून ठेवला. मला माहित आहे तुम्हाला आवडते तर. मस्त शेंगदाणे गिंगदाणे टाकून रात्री मिरचीचा ठेसा बनवून ठेवला मी ना. देतो बांधून. जा तुम्ही बसा. काय लवकर बांध बरं. बांध लवकर. मला जायचं आहे बरं. एखाद्याचं खासर गिसर भेटलं म्हणजे खासरात बसून जाईल. लवकर बांध. माणसाची मोठी घाई राहते बाई. घाई राहिले. देतो बाई पहिले डब्बा बांधून. झाली असं भाजी गिजी. पहिले एवढा वेळ काऊन लागून राहिला कडे स्वयंपाक बनवाले? आज काही लवकर उठल्या नाही का काय माहित. मला वेळ होऊन राहिला ना. कधी बनवते कधी नाही. तर भूकही लागली आणि डब्बा बांधून घेऊन जातो म्हटलं. वेळ होऊन राहिला. अर्धा तास बाकी आहे. लवकर झालं पाहिजे ना. काऊन एवढा उशीर करून राहिला तर काय माहित का? ताई 9:30 वाजले ना. स्वयंपाक व्हायचाच आहे अजून. मला जायचं आहे ना जी ताई. तुमचा स्वयंपाक व्हायचाच आहे अजून. काऊन एवढा उशीर झाला जी? बाई अंगणात चालली कढीपत्ता आणाले. बरं नाही वाटून राहिलं व. शेत सकाळपासून असं चक्कर आल्यासारखं वाटते. काऊन तर ऊन लागली का काय लागली तर काय माहित का बिचारे. बरं वाटून नाही राहिलं. देतो ना तुला डब्बा करून देतो ना. एवढी काही काही करतं टाईम आहे ना. अर्धा तास कढी बनवतो म्हटलं थोडीशी. देतो ना. झाला आहे पोळ्या टाकायच्या आहे 2-4 पोळ्या. 2 पुरते पाणी टाकून देतो. बाकीचं लागेच नंतर करत राहीन. देतो करून. काय सेता इकडे तू इकडे काय म्हणते ना काय नाही तर काय माहित का बापा. श्याम्या घनश्याम इकडे या रे. दोघे जण इकडे या. काय झालं बाई? काय म्हणतो तू? काय झालं आता? काय केलं येणं शेतानं? काय केलं का तिनं? काय झालं बाई? ते नवऱ्याच्या देखता आता सांगतो तुला. ते नवऱ्याच्या देखता हे पाय तुले सांगतो. ते पोरगी सकाळपासून तिची तब्येत खराब आहे त्या छायाची. तरी पण काम करून राहिली. आणि हे वाली पैशाने हिनं कामं करून घेतली. तर रोब झाडतं का आमच्या घरात? तू असं ना तू मोठे लोकांची काम करतं म्हणून काय आमच्यावर ठसन गाजवतं का? ठसन गाजवाले त्या पोरीनं काय करावं मग? नुसते घरातले कामच करावं का? तिच्याजवळ पैसा पाणी नाही आहे. तिचा नवरा हे नाही आहे. मोठे लोकांच्या घरची नाही ते मग तिची कामच करा. स्वयंपाकही असं तरी पण करते ना ते. पण ती तब्येत खराब होती. तब्येत खराब आहे त्या पोरीची. तुला हातभार लावाले काय होऊन राहिलो असे ते? तिची तब्येत खराब आहे. छावाईनी तब्येत खराब आहे. दवाखान्यात कोण नाही गेल्या मग त्यावाल्या? राहू द्या लागत होती ना. कामा केली असते शेताना. कोण केले असते काम? ते तर मस्त साहेबीन सारखी हिंडून राहिली इकडे तिकडे हात देऊन. ते वाट पाहून राहिली स्वयंपाकाची. काम केले असते बायकोनं म्हणते मायावाल्या श्वेतानं. त्या पोरीची तब्येत खराब आहे. तुले काय वाटते रे? मी बोलत नाही लक्ष नाही देत असं वाटते का मला? सरस माहीत राहते घरातलं. हे कैची फिरून राहिली ते बिचारी काम करून राहिली स्वयंपाक. कैची तिची तब्येत बरोबर नसून बी साऱ्या घराचा स्वयंपाक करते ते. कराली इले लाज नाही वाटत का त्या बायकोले? थोडीशी सांग ना 2 शब्द. छाडून राहिली त्या पोरीवर हे. ताई झालाच नाही का म्हणते स्वयंपाक? जशी काही कलेक्टरी नसाय खरा. मॉलमध्ये तर जाते. एवढं का आहे? 2 कामं करायला का होऊन राहिलं घरातलं? आहेस काय आता स्वयंपाक? थोडंफार करू लागायचं तिले. काही तब्येत खराब असल्यावर नाही. हिंडून राहिली इतची तिकडं तिची इकडं. घरात चक्रा मारून राहिली हातावर हात ठेवून. हे तुझी बायको हे असं घरात चालणार नाही मायवाल्या.
सांगून ठेवतो असं ती बायको मोठे लोकांच्या घरची, तिले तिच्या घरी दाखव म्हणा, इथं दाखवू नको मायावाल्या घरी म्हणा. मला दोन्ही सुरा सारख्याच आहे मायासाठी. एकीवर खूपच काम ना अन्याय ना दुसरीवर हे करा. मोठे लोकांच्या घरची होय म्हणून काही इथं आमच्या घरी दाखवायचं का मोठेपणा? मोठे लोकांची इथं आमच्या घरी दाखवून राहिली का? सासर वय नाही येते काय? मायर नाही वय? मायर राहिले, भांडेवाली लावली ना कपडेवाली लावली, झालं मायावाला काम. मग आता मायावाल्या वाटणीचं तर मी करते बाया पैशानं. उद्यापासून तू तिले करू लागायचं काम. उद्यापासून स्वयंपाकात तिले मदत करू लागायची तू ना. तर घरातून पाय ठेवायचा, ड्युटी करायची असं नाही तर घर सांभाळून करायचं, नाही तर करायचं नाही. मग एवढंच आहे ना तुला, एवढी से वाटू राहिली ना तर बंद कर तू याला काम. ते जायचं नाही उद्यापासून. लय दंगडे चालू आहे तू आले. म्हणत नाही ताव म्हणून होय का? कोण टाकली बाई एवढी पोटीला? काय झालं काय नाही तर काय माहित, कसं त्याच्या मागच लागली बाई पोटी. तर पाय तिची हालत पाय रे श्याम्या, तिची हालत पाय रे. तो घनश्याम माझ्या लक्षातच नाही राहिलं घनश्याम नाही आहे म्हणून घरी. घनश्याम गेला सकाळीच काम आले. आणि हे हिचा चेहरा पाय कसा चिमला, तरी काम करून राहिली. ते काम करायले दवाखान्यात नाही आले, कोणीच नाही आहे तिले. आणि हे मस्त हिंडून राहिली हातावर हात ठेवून, घरात चक्रा मारती तुझी बायको आणि ते काम करून राहिली. एवढी माणुसकी केली का रे तू आल्या बायकोतून? हो रे, तिले थोडासा स्वयंपाक नाही करू लागून राहिली का? काही नाही काहून तर मी पैशानं माया वाटणीचे काम करून राहिली. हे कोणतं वय रे त्या बायकोचं? श्वेता बरोबर तर आहे आईचं. काय चुकलं आईचं? वहिनीची तब्येत खराब आहे तर तुला काम तर करू लागायला लागत होतं ना. मला माहितच नव्हतं ना श्यामजी ताईची तब्येत खराब आहे म्हणून. मला माहित कुठं आहे? नाही तर मी उठली असती सकाळपासून करू लागलं असता ताईले स्वयंपाक. मला माहितच नव्हतं. माहित असो का नसो, तिची तब्येत असो का नाही असो आता चांगली, उद्यापासून बाई तुला सकाळी उठायचं. तुले ड्युटी करायची आहे ना तर सकाळी 13 वाजता उठता, 8 ना 9 वाजता आंघोळ पाणी केलं का डब्याची वाट पाहिजे तिची स्वयंपाकाची. उद्या सकाळी 7 वाजतापासून 6:30 वाजतापासून उठायचं, तिले स्वयंपाक पाणी करू लागायचं, ती आंघोळ पाणी करून आणि मग जायचं ड्युटीवर. आणि नसन होत ना बाई तर ते सर्व बंद करते. मशीन आहे तू फोडफाड करीन मग मी, ते वॉशिंग मशीन लक्षात ठेवतो. आणि बाई बंद करीन, नखरे करशील जास्त तर. तिले उद्या सकाळी उठल्याबरोबर उद्यापासून कामं करू लागत जा तिले, घरातले स्वयंपाक असो का काही असो. कोणाला दिसू का नाही दिसू बाई, माझ्या सासूला दिसलं बाई माझी तब्येत खराब आहे तर. मी तर बनवलं कटोर आहे बदमाश आहे म्हणून माझी सासू, पण कटोरही आहे पण तेवढी चांगली आहे. सर्व दोन्ही इकडून बाग घेते बाई माझी सासू. मला माहित नव्हतं, कोणीच माझ्याकडे लक्ष नाही दिलं. माझ्या सासूचं बरोबर लक्ष होतं माझी तब्येत खराब आहे म्हणून. दोघीचं चुकलं ना तर मी दोघीलाही बोलीन. आणि माझ्यासाठी दोन्ही सुना सारख्याच आहे. कोणी मोठे लोकांची नाही आहे आणि कोणी गरीबाची नाही आहे. माझ्यासाठी सर्व सारख्याच आहे. तुले सांगतो मी. उद्यापासून उठली पाहिजे ना, तिले स्वयंपाकात मदत केली पाहिजे तू. सांगतो मी, आता लक्षात ठेव तू. हो श्वेता बरोबर बोलत आहे आई. तू उठत जा आणि करू लागत जा वहिनीले. आणि वहिनी चाला तुम्ही श्वेता आज घरी राहते, श्वेताला घरी राहायला लावतो कारण ते स्वयंपाक राहिलेला. तुम्ही तयारी करा आणि चाला, मी दवाखान्यात नेतो तुम्हाला. चला बरं, तब्येत जास्तच वाटून राहिली तुमची. चला, डोळ्यातून पाणी पडून राहिलं तरी तुमचं एवढं होतं आणि सांगितलं नाही का दादा? तुम्ही सांगायला पाहिजे होता. भाऊ येतो ना, थोडासाच राहिला स्वयंपाक करायचा. पोळ्या गिड्या कणिक भिजवली साहेब, पोळ्या टाकतो 2-4. भाजी किती झाली आहे, थोडीशी कढी बनवतो म्हटलं. येतो ना दवाखान्यात येतो मी. थोडंसं करू द्या तेवढा स्वयंपाक. काय घरी काय देता आणि त्या स्वयंपाकासाठी जाऊ द्या तिला कामाले. नाही बिलकुल ते कामाले आज जाणार नाही. ते सुट्टी मारण, ते तिचं जाऊ द्या. तुम्ही तब्येतीपेक्षा जास्त नाही आहे आपल्याला, जीवापेक्षा जास्त. तुम्ही तयारी करा चाला माझ्यासोबत दवाखान्यात. जाय बरं शाळा, दवाखान्यात जाय बरं. ते पोट्ट चाल म्हणते तुला श्याम्या, जाय दवाखान्यात त्याच्या गाडीवर. अगं जास्त होण्यापेक्षा ताई जा तुम्ही दवाखान्यात यायच्यासोबत श्यामजी सोबत. मी करतो स्वयंपाक गिंपाक. आणि स्वयंपाक झाला तर जाईन, नाही तर मग मी मॅडमले फोन करून सांगून देईन आज येणार नाही बा म्हणून सांगतो मी. आणि त्या पूजालाही सांगतो, पूजा ताईले का तुम्ही आटो फाटून चालले जा म्हणून. जा तुम्ही दवाखान्यात. चला वहिनी चला, करा लवकर तयारी. चला येतो नाही सकाळपासून सनसन लागून घेऊन राहिला. मी गोळी घेतली जी, पण जेवली नाही खावली नाही, तशीच गोळी घेतली. ती घाम फुटून राहिला जास्त मध्ये. सकाळी काही होतं नाही खाले. मी म्हटलं लय जास्त वाटून राहिलं होतं का, गोळी घेऊन घेतली खाली पोटात. ते अंगात आल्यासारखीच झाली गोळी. चला ना येतो ना. असंच नका जाऊ, थोडंसं खाऊन घ्या काहीतरी. इंजेक्शन दे डॉक्टर, तर थोडंसं भात न भाजी काहीतरी खाऊन घ्या ताई. आणि तवा जा, अशा नका जाऊ. हो थोडंसं खाऊन घे. चक्कर मेकर येईन अजून. सकाळीपासून पाहून राहिली मी तिच्याकडे बरं. तिचं लक्ष नाही आहे कामात तरी करून राहिली. ते जाय बरं, थोडंसं खाऊन घे, तयारी कर ना, जाय त्या श्याम्यासोबत. आई जातो. मावशी तू बस झाला आली. तो तुझ्या फोन आला होता ना तेव्हा मी आंघोळ करायला गेलो होतो. आई म्हणे बबिताचा फोन आला म्हणे मावशीचा, तर बोलजो म्हणे. आता त्या घराकडेच येणार होतो मी आणि तिकडून चाललो होतो राहुलच्या घरी. राहुलच्या घरी कायले चालला होता? कोणतं काम होतं? राहुल तर सकाळीच गेला रे गाडी घेऊन कामावर त्याच्या. हो मावशी तुला आता काय सांगू, राणीच्या नवऱ्याचा फोन आलता त्या सागरचीचा.
सांगल पाहू नाही का त्याचा फोन आला होता राणी रात्रीपासून काय पाय म्हणते रागात गेली म्हणते ते आणि आलीच नाही म्हणते तर नाही का तिच्या घरच्या लोकांना सांगू नका म्हणते तरीवरी शोधतो म्हणते मी कुठं आहे कुठं नाही तर पत्ता लावतो म्हणते फक्त तिकडं आली का तर सांगा म्हणते मला तर म्हणून मी जाणार होतो पण कसं जाऊन कसं विचारू मला समजलंच नाही समजूनच राहिलं नाही ते एक काम करतं का मावशी तू याच्यावरून फोन लाव हा आणता मामीले आणि विचार बरं म्हणा का हो म्हणा बयास मजाकमध्ये काहीतरी अशी आयडिया करून विचार बरं हा आणता मामीला आली का नाही आली तिकडं तो म्हणजे त्या जवळले सांगली बरं होते सागर पावली अरे देवा गाय बाय खरी राणी रात्रीपासून आमा बाई अरे पोरी बारीची जात होय ना ते हे असे कसे काय चुपचाप बसले रे तिच्या सासरच्या घरचे बापा आ ते पोरगी गाय बाय म्हणते अजूनही चांगलं नाही का रे तिचं न रागात मग तसं जाव काय रे पोरीनं अक्कल हाय का नाही रे या राणीले ही तसेच म्हणे ते सागर भाऊ तशी म्हणे रागात मात गेली म्हणे आम्हाला वाटलं म्हणे जाणार नाही लक्षच नाही दिलं म्हणे एवढं आणि ते खरंच चालली गेली म्हणे रात्रीची 9:30 वाजतापासून घरून गाय पाय म्हणते ती कुठं गेली कुठं नाही आता माय बाई हो कुठं गेली असन व जवान जुवान पोरगी व हे इले अक्कल नाही बाई राणीले खरंच अक्कल नाही डोक्यावर पडलेली आहे बापा म्हणून इले 2 वेळा नवरे झाले अशी करत असन म्हणून इले थोडंसंही सहन नाही होत बापा आता आम्ही काय सहन नाही करत बाई नवऱ्याच्या घरी इले 2 शब्दही सहन नाही होत एवढ्याला रात्री घरातून बाहेर फिरते बापा कुठं आहे ना कुठं नाही रात्री काय माहित का बापा बरं अंता मामीला फोन लाव आणि विचार बरं असं डायरेक्ट नको विचारू हा विचारतो सांगू का तिले गाय बाय बा म्हणून तुझी पोरगी रात्रीपासून सांगू का रे सूरज बरं नाही वाटून राहिलं रे मरे शेवटी पोरगी होई ना बापा तिची कोणाची पोरगी असो आपल्या पोरीसारखीच आहे ना ते बी मावशी सांगू नको त्या सागर भाऊनं सांगितलं सांगू नका म्हणे फक्त पत्ता काढा म्हणे आली का तर तिकडं मी जाऊन पहा म्हणे दुरून मला काही वेळ नाही म्हणून तुला सांगू राहिलो मी बरं लावतो मी थांब अंता काय करून राहिली व अंता व हो का स्वयंपाक करून राहिली का हो का आहो त्या घराकडे आलती मी तिकडं तर मला राणीसारखी पोरगी दिसली बाई राणी गिनी आली काय व झलकल्यासारखी वाटली मला आली काय राणी नाही आली का असं नाही मला वाटलं थोडीशी झलकल्यासारखी दुसरी पोरगी असन मग नाही थोडंसं नाही असंच फोन केलता वा मला वाटलं का उन्हाळ्यात एखादी काम घेम असन बा त्याकडे राहते तुला सांगते तिकडल्या येटायतल्या बाया तर लागलं गिगलं सांगतो बा म्हटलं येईन मी हो मायावाल्या लाडकी बहिणीचे बंदे झाले माया आता पैसे येऊनच तर नाही राहिले 4 महिने झाले तर लागन तर येईन बा म्हटलं काम आले हो सांगतो बरं ठीक आहे आली नाही रे इकडं राणी रे सूरज आली तर नाही रे मावशी कुठं गेली असं हे राणी कामाला जाता श्याम्यानं मी जातो बरं तिकडं पाहिली त्याला विचारपूस करतो कुठं गेली काय झालं काय नाही तर जाऊन तर पाहायला का गावची पोरगी होईना आपल्या याच्यातलीच जा ना आणि मला फोन करून सांगतो बरं काय माहीत गीत पडलं ते राणी कुठं आहेत मी सांगत गिंगत नाही म्हणा तिच्या माईले पण मला फोन करून सांगतो भेटली गिटली ते तर दिसली तर हो सांगतो तू काय आली होती काय कोणतं काम होतं तुले अरे मी म्हणत होती का थोडंसं नाही का पिंकीसाठी अंगूर मंगूर घेऊन येजो एखादी खरबूज मरबूज घेऊन येजो म्हटलं आणि सेब घेऊन येजो म्हणलं पोटीले थोडंसं अंग गरम आहे ना दवाखान्यातून आणलं आणि थोडसा भाजीपाला घेऊन येजो म्हणलं मी पैसे देतो लागेच तुले 500 रुपये तिकडून आल्यावर जेवढे झाले तेवढे तर हिशोब करजो मग लागेच पैसे देऊन देईन तुले तर घेऊन येजो म्हटलं थोडसा भाजीपाला हे रोशन्या लावून नाही राहिलं ना नाही तर उधार पाधार चालते त्याच्याकडं ते माहीत नाही काऊन तर बंदच ठेवलं आता पेपर झाल्यावर लावीन करी ते पेपर तर झाले माहीत त्याचे आता कधी लावते कधी नाही तर भाजीपाला तर म्हणून म्हटलं थोडंसं घेऊन येजो बा त्या पोट्टीसाठी थोडंसं आणजो म्हटलं खाले असं बरोबर घेऊन येतो मी तिकडून सिटीत चाललंच तसं काम आले मी तर आणतो जाय आई आहे घरात नाही रे आता नाही जात मी घरात जातो कामावाची आहे मायाला एवढ्या सकाळी कुठं जाऊ आणि तुझी बायको पाहिजे अजून फुगन ना बापा पहिलेच तर माया राग येते तिले येतं काय हो मावशी तू तिने केलं सारखं आता काही नाही म्हणणार तुला ते तिला नको भेट जाऊ तेच घर येत जा कधी बी तिला भेट काय तू आता लागनच रे बाबू सूरज ब्या नाही लागन तर काय तू या संसार थोडी तुटू द्यायचा आहे मले आता करतेस माय ते माया राग तर काय करतं त्याले कमीच करतो बापा तुझ्या घरी येणं मी अशी गिशी नको करू नाही तर पाय बरं मग मी त्यासोबत कधीच बोलणार नाही याच्यानंतर आणि तिला हमेशासाठी सोडूनच देईन मग तू अशी करशील गिरशील तर तिला सांगितलं समजावून आता नाही बोलत ते तू यावले ना आईच्या मंदात तू नको टेन्शन घेऊ आमचं घर म्हणजे काय तुले कोणाचं घर आहे मग आजी आप्पाजी नाही ना काही नाही एक बहीणच आहे तुझी वाली आणि मग आईले तरी कोण आहे तुझ्याशिवाय अशी करू नको तुला सांगतो आईले तुझ्याशिवाय गमत नाही माय बाई सूरज किती समजदार आहे रे तू मला वाटलं गरमच दिमाग राहते तुया नेहमी
जाय बाबू कामाले ना जे सांगितलं ना ते घेऊन येजो हां जाय. आणि त्या राणीच्या घराकडे पाहिजो ना मला फोन करजो पण हां फोन करजो काय झालं काय नाही आली का नाही आली तर. हो सगळ्यात पहिली तिच्याच घराकडे जातो मी आता कामावून जाता जाता श्याम्यानं मी राणीच्या नवऱ्याला भेटतो पहिले. कुठं गेली असन बाई पोरगी आहे राणी कशानं काही हाव नाही बाई पोरगी जवान जुवान पोरगी आहे भेव लागते बाप्पा भेव लागाले. आजकालचा जमाना तर एवढा खराब आहे का म्हाताऱ्या बाईले नाही सोडत लोक 2.5 वर्षाच्या लेकराले सोडत नाही लोक एवढे ना आलाय काय बाई.